नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. कोजागिरी पौर्णिमेच्या सर्व मित्रमैत्रिणींना शुभेच्छा. तर घरोघरी या मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जानकी ही नानांच्या कपाटामध्ये ते जे काही मृत्यूपत्र आहे ते बघण्यासाठी येते. तेव्हा जानकी ते मृत्यूपत्र पाहते तेव्हा जानकीला वकिलांचे बोलणे आठवते की तेव्हा जानकीने वकिलांना विचारलेले असते की वकील साहेब अहो, पण नानांचे खरे मृत्यूपत्र कुठे आहे? तेव्हा वकील साहेब म्हणते तर कपाटामध्ये आहे. तेव्हा जानकीला थोडासा संशय येतो. वकील साहेबांनी जे काही सांगितले ते खरं आहे असे ते मृत्यूपत्र बघितल्यानंतर जानकीच्या लक्षात येते. तेव्हा जानकी ती फाईल घेऊन बाहेर येते. तर वकील साहेब म्हणतात की बघा, मी तुम्हाला म्हणालो होतो तेथेच मिळाले हो की नाही? तेव्हा जानकी ती फाईल वकील साहेबांच्या हातात देते. वकील साहेब म्हणतात की आजकालच्या फॅमिली इतकी मोठी असते त्यामुळे व मृत्यूपत्र तयार करणे हे तर उत्तमच असते, कारण आजकाल तर कुणावर भरोसा नाही ठेवता येत. तेव्हा मात्र लगेच ऋषिकेश शर्वरीला विचारतो की शर्वू, तुला ही सर्व माहिती होते का? तू पण यासाठी इथे आली होतीस का? तेव्हा शर्वरी म्हणते की नाही, अरे दादा, मला याबद्दल काही माहिती नव्हते. मी पार्लरमध्ये गेले होते, परंतु अचानक मला वकील साहेबांचा फोन आला म्हणून मी इथे आले. तेव्हा लगेच वकील साहेब म्हणतात की हो, व्हीलचं वाचन करत असताना प्रत्येक घरातील व्यक्ती म्हणजे जी वारसदार आहे तेथे येथे हजर राहायला हवी. तुमची सर्वांची नंबर्स तर माझ्याकडे आहेच, नानांनी ते मला दिलेले होते. तेव्हा जानकी म्हणते की अच्छा, मग तसंच असेल तर पण सौमित्र भाऊजी इथे नाही आणि आई सौमित्र भाऊजी तर मुंबईला आहे. तेव्हा सारंग म्हणतो की हो हो. तेव्हा सुमित्रा लगेच वकील साहेबांना म्हणते की हो, जानकी म्हणते की ते बरोबर आहे की सौमित्र इथे नाही म्हणून. तेव्हा वकील साहेब म्हणतात की हो, ते सुद्धा मला कळले, पण सौमित्र आता येथे नाहीच, मग नसल्यावर काय करणार? तेव्हा जानकी म्हणते की अहो वकील साहेब, तुम्हीच तर आता म्हटलात की व्हील वाचन करताना घरातील सर्वजण येथे असायला हवात आणि तुम्ही तर नाही नसणार म्हणून काही फरक नाही असे का म्हणतात? मग या घरातील सदस्य नानासाहेबांचा दुसरा मुलगा नसताना व्हील, मला तर वाटत नाही की अशी कोणती परिस्थिती आणि वेळ आपल्यावर आली म्हणून की लगेच ही मृत्यूपत्राची वाचन व्हावे म्हणून. तेव्हा ऋषिकेश सुद्धा म्हणतो की हे अगदी करेक्ट आहे, नाना कधीही माझ्यापासून हे नाही लपवणार. वकील साहेब, ज्या व्यक्तीचं हे व्हील आहे ती व्यक्ती जिवंत असताना ह्या व्हीलचं वाचन नाही होऊ शकत. एकतर अजून आमचे नाना जिवंत आहे, त्यामुळे आम्हाला असेच वाटते की ह्या व्हीलचं वाचन होऊ नये म्हणून. जानकी सुद्धा म्हणते की हो. तेव्हा ऐश्वर्या लगेच म्हणते की तुम्हाला काय वाटते हे महत्वाचे नाही, नानांना काय वाटते आता हे महत्वाचे आहे, कळले ना तुम्हाला? तेव्हा सुमित्रा रागाने ऐश्वर्याकडे बघत असते. तर ऐश्वर्या लगेच म्हणते की आई अहो, मला तसे म्हणायचे नव्हते, पण नानांची इच्छा आहे, मग नानांची इच्छा आपण पूर्ण करायला नको का? मला तर असे वाटते की नानांना असं काहीतरी हे कळालेलं असेल की भविष्यात पुढे काहीतरी घडणार आहे म्हणून त्यांनी हे अगोदर सर्व करून ठेवले असणार. तेव्हा जानकी म्हणते की ऐश्वर्या, अगं तुला काय वाटतं तेही तितकं महत्वाचं नाही जितकं नानांना काय वाटतं ते महत्वाचं आहे. नानांचा दुसरा मुलगा हा सौमित्र भाऊजी येथे नसताना त्याचे वाचन होऊ नये असे नानांना तर अजिबात वाटत नसेल. तेव्हा जानकी सुमित्राला विचारते की हो ना आई. तेव्हा सुमित्रा ही सर्वांकडे बघत असते. तर ऐश्वर्याची मात्र बोलती बंद होते. तर वकील साहेब पुढे म्हणतात, हे बघा, मी तुमच्या समोर त्यांनी जे काही लिहून ठेवलेलं आहे त्याचं वाचन करणार आहे. मग ते सर्व वाचन झाल्यानंतर तुम्ही सर्वांनी जो काही निर्णय घ्यायचा असेल आणि कसे करायचे असेल हा तुमचा प्रश्न आहे. मला हे सांगा की नाना सध्या घर, कुटुंब, बाजार समिती याबद्दल काही निर्णय घेतात का? तेव्हा सुमित्रा नाही म्हणते. तेव्हा वकील साहेब म्हणतात की हो, ही जर परिस्थिती ओढवली तेव्हा मला त्यांनी त्यांच्या मृत्यूपत्राचे वाचन करण्यासाठी सांगितलेले होते आणि तरी सुद्धा तुम्ही नाही म्हणतात. तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते की नाही, आम्ही कोणीच नाही म्हणत नाही, फक्त जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादा नाही म्हणतात. तेव्हा जानकी म्हणते की अगं, आम्ही व्हीलच्या वाचनासाठी नाही म्हणत नाही, कारण नानांचा दुसरा मुलगा येथे नाही आणि तो वारसदार असल्या कारणाने येथे तर असायला हवा. त्यामुळे आता मला काय वाटतं की सौमित्र भाऊजी आणि अवंतिका या दोघांना आपण मुंबईवरून येथे बोलावून घेऊयात. मला हे सुचते, मी तुम्हाला सुचवते आणि शेवटी त्यांच्या समोर जे काही व्हायचे असेल ते होऊनच जाऊन दे. मग याबद्दल सर्वांना काय वाटते? तेव्हा जानकीचे म्हणणे सर्वांना पटते. तेव्हा ऐश्वर्याला टेन्शन येते. तर सुमित्रा म्हणते की हो, जर सर्व कुटुंब पाहिजे असेल तर सौमित्र आणि अवंतिका तर असायलाच हवे. तेव्हा शर्वरी सुद्धा तेच म्हणते की करेक्ट,
मला सुद्धा हेच हवं आहे. तेव्हा सारंग म्हणतो की झालं तर मग वकील साहेब सर्वांना ते पटलेले आहे, त्यामुळे आता या व्हीलची काही वाचनाची गरज नाही. तेव्हा वकील साहेब आणि ऐश्वर्या तर टेन्शन मध्ये येतात की नक्की आता हे व्हीलचे वाचन त्यांना कसे करायचे हे त्यांच्या पुढे तर प्रश्न उभा राहतो. तेव्हा ऋषिकेश त्यापुढे म्हणतो की मी तुम्हाला तेच केव्हापासून सांगतोय, परंतु कोणी ऐकायला तयारच नव्हते. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की थांबा, मी एक सुचवू का, आपण जर सौमित्र भाऊजींना व्हिडिओ कॉल केला तर. सारंग म्हणतो की काय व्हिडिओ कॉल? तेव्हा वकील साहेब म्हणतात की हो चालेल, कारण जे काही आहे ते ऐकू सुद्धा शकतील आणि बघू सुद्धा शकतील. तेव्हा सारंग म्हणतो की कशाला व्हिडिओ कॉल आणि कशाला काय? तेव्हा ऐश्वर्या म्हणते की अहो सारंग, वकील साहेब म्हणतात ना आता की व्हिडिओ कॉल चालेल म्हणून, मग कशाला इतका हट्टास धरतात? थांबा, तुम्ही एक फोन करा. आणि वकील साहेबांना म्हणते की तुम्ही वाचन करायला सुरुवात करा. तेव्हा जानकी म्हणते की ऐश्वर्या अगं बास, तू काय इतकी ट्रेस मध्ये झालीस? व्हीलचे वाचन व्हावे, तू इतकी का घाई करतेस? नेमकं काय आहे? तेव्हा ऐश्वर्या लगेच नॉर्मल होते आणि नाही, मला तर काही घाई नाही, पण नानांची इच्छा आहे म्हणून मला ते लगेच वाचन व्हावे असे वाटते. तेव्हा जानकी म्हणते की काय नानांची इच्छा? तू सर्व काही नानावर ढकलू नकोस, कळले का? नाना हे शुद्धीवर येतीलच. सुमित्रा जानकीला म्हणते की अगं पण गरजेचा विषय कुठे येतो? नानांची इच्छा आहे त्यामुळे मृत्यूपत्राचे वाचन व्हावे, मग आपण त्यांची इच्छाचा आदर करून ते मृत्यूपत्र वाचन हे व्हावेच असे मला सुद्धा वाटते. तेव्हा जानकी म्हणते की आई अहो तुम्ही सुद्धा, पण तुम्ही असे का बोलतात? अहो आपले नाना लवकर शुद्धीवर येतील आणि जे काही घडलेलं आहे ना ते आपल्या तोंडाने सर्वांना सांगते. सुमित्रा म्हणते की अगं मी सुद्धा त्याच आशेवर जगते आणि आता यांचीच इच्छा आहे म्हणजे नानांची की ते मृत्यूपत्राचे वाचन व्हावे म्हणून, मग होऊन दे, म्हणून तुम्ही दोघं मात्र त्यात मोडता घालू नका. तेव्हा जानकी म्हणते की काय आई मोडता, आणि जानकी ऋषिकेश शांत होतात. त्यावर सुमित्रा ही सारंगला म्हणते की तू सौमित्राला लगेच फोन लाव. सारंग हा दबकतो तर सुमित्रा परत म्हणते की सारंग मी तुला फोन लाव म्हणतेस ना. तेव्हा सारंग लगेच सौमित्राला फोन करतो. तेव्हा सौमित्र आपल्या ऑफिसमध्ये असतो. तेव्हा सारंगचा व्हिडिओ कॉल बघून सौमित्र फोन घेतो आणि व्हिडिओ कॉलवर सारंगला विचारतो की काय सारंग, अरे आज तर तू चक्क व्हिडिओ कॉल कसा केला? सहज केला का? तेव्हा लगेच सारंग म्हणतो की नाही अरे दादा नाही, ऍक्च्युली आम्ही सर्वजण येथे जमलेलो आहोत कारण नानांचे मृत्यूपत्र वाचण्यासाठी वकील साहेब इथे आले आणि व्हीलचं वाचन करताना घरातील सर्वजण तर समोर असायला हवे आणि तू तर नाही, तुला सुद्धा हे कळायला हवं म्हणून तुला हा व्हिडिओ कॉल केला. तेव्हा सौमित्राला ते ऐकून धक्का बसतो. सौमित्र म्हणतो की काय मृत्यूपत्र म्हणजे नाना तर बरे आहेत ना? तेव्हा ऋषिकेश म्हणतो की सौमित्र अरे नाना ठीक आहे आणि लवकरात लवकर ते शुद्धीवर सुद्धा येतील, परंतु मृत्यूपत्र लगेच वाचन व्हावे असे काही परिस्थितीत सुद्धा नाही आणि तशी नानांची सुद्धा इच्छा नसेल, परंतु मी हे सर्वांना सांगण्याचा प्रयत्न करतो परंतु कोणी तर ऐकायला तयारच नाही. आणि वकील साहेब सांगतात की नानांनी त्यांना हे सर्व वाचण्यासाठी सांगितलेले आहे म्हणून. तेव्हा सौमित्र म्हणतो की बरं कुठे आहे वकील? तेव्हा ऋषिकेश म्हणतो की थांब मी लॅपटॉपला कनेक्ट करतो आणि लगेच सारंगला तो लॅपटॉप घेऊन येण्यासाठी सांगतो. सारंग लगेच आतमध्ये जातो आणि लगेच सर्वजण खाली बसतात. तेव्हा सारंग लॅपटॉप घेऊन आतमध्ये येतो आणि तो वकील साहेबांसमोर लॅपटॉप ठेवतो. तेव्हा वकील साहेब सौमित्राला म्हणतात की मी ऍडव्होकेट शहाणे. तेव्हा सौमित्र सुद्धा त्यांना नमस्कार करतो. मी तुम्हाला ओळखतो, मग बोला नक्की तुम्हाला काय म्हणायचे आहे ते. तेव्हा शहाणे वकील म्हणतात की काही दिवसापूर्वी नानासाहेबांनी मृत्यूपत्र तयार केले होते, तेव्हा ते म्हणाले होते की माझी तब्येत ही अचानक खालावली किंवा निर्णय घेण्याच्या योग्यतेची नाही राहिली, तेव्हा तुम्ही या मृत्यूपत्राचे वाचन करा. नुकतंच मला त्यांच्या अपघाताबद्दल आणि त्यांची जी काही मेडिकल कंडिशन आहे त्याबद्दल कळाले, त्यामुळे आता ह्या मृत्यूपत्राचे वाचन करणे हे एक वकील म्हणून माझी ती जबाबदारी आहे, तेव्हा मी माझी जबाबदारी पूर्ण करतोय. तेव्हा सौमित्र म्हणतो की ठीक आहे वाचा. तेव्हा वकील साहेब लगेच ते मृत्यूपत्र वाचायला घेतात, कारण सयाजीराव आणि ऐश्वर्याने जे खोटं मृत्यूपत्र तयार केलेले असते तर सर्वांसमोर त्या मृत्यूपत्राचे वाचन होणार असते. जानकी आणि ऋषिकेश एकमेकांकडे बघत असतात, कारण त्यांना हे नको असतं. त्यांच्यासाठी फक्त नाना हे लवकरात लवकर बरे व्हावे असे त्यांना वाटत असते. तेव्हा वकील साहेब हे मृत्यूपत्र वाचायला सुरुवात करतात की मी नानासाहेब रणदिवे, मी माझे जे काही ही प्रॉपर्टी आहे ती कुणाच्याही दबावाखाली न येता हे मृत्यूपत्र लिहित आहे. त्यामुळे ह्या सर्व या नियमानुसार मी माझी सर्व प्रॉपर्टी माझ्या परिवाराला, जे माझ्या 3 मुलांना आणि 1 मुलीला वाटून देत आहे. माझा सगळ्यात छोटा मुलगा सारंग याच्या नावावर मी सुमित्रा इंडस्ट्री
आहे त्याचे सर्व हक्क सारंगला देण्यात येत आहे आणि त्याच्या नावावर ही कंपनी होत आहे। ते ऐकून तर ऋषिकेश आणि सुमित्रा जानकी यांना खूप मोठा धक्का बसतो। सारंग सुद्धा हे ऐकून खूप मोठा धक्का बसतो। सारंग म्हणतो की काय माझ्या नावावर? नाना पुढे असे लिहिले असते असे वकील साहेब वाचन करतात की सुमित्रा इंडस्ट्रीजचे सर्व काही हक्क अधिकार सारंग हे बघतील आणि एवढंच नाही तर घरातील सर्व सोनं नाणं पैसा अडका सारंगच्या नावाने जाईल। हे ऐकून तर सर्वांना धक्काच बसतो कारण नाना कधीही असे करू शकत नाही असे सर्वांना माहिती असते, परंतु असे का होत असेल हे सर्वांना खूप टेन्शन येते। त्यानंतर वकील पुढे वाचतात की माझी मुलगी शर्वरी हे जे काही माझा अलिबागचा गोव्यातील फार्म हाऊस मी तिच्या नावावर करतो आणि आमच्या शेतीचा सर्व कारभार मी सुमित्राच्या नावे करत आहे आणि यापुढे राहिला माझा मोठा मुलगा तर तो त्या सर्व गोष्टी करायला समर्थ आहे। तेव्हा सर्वांना हे ऐकल्यानंतर खूप टेन्शन येते की नाना असे करू कसे शकतात, नक्की काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणून आणि त्याच्या नावे मी घरातील देवघर करत आहे, पण देवाने सुद्धा योग्य नाही दिलेलं असतो कारण त्या देवघरातच जे काही हे मृत्यूपत्राचे खरे कागदपत्र आहे तेथे असतात आणि शेवटी देवाने हा न्याय शेवटी ऋषिकेशच्या हातात दिलेला असतो आणि त्याचा तो हक्क। तेव्हा ऋषिकेश लगेच पुढे येतो आणि 1 मिनिट वकील साहेब हे सर्व काही खोटं आहे, नाना असे कधीही लिहू शकत नाही, आमचा खरंच विश्वास नाही की हे मृत्यूपत्र नानांनी बनवलेले आहे म्हणून। तेव्हा वकील साहेब म्हणतात की अहो ऋषिकेश साहेब यावर नानांची सही सुद्धा आणि शिक्का सुद्धा आहे म्हणून ते मृत्यूपत्र ते वकील साहेब ऋषिकेश समोर धरतात। तेव्हा नानांची त्यावर सही बघून ऋषिकेश तर स्वतःला अडवतो। तेव्हा जानकी सुद्धा म्हणते की नक्कीच काहीतरी घोळ आहे, नाना अशी विभागणी नाही करू शकत। सौमित्र भाऊजींना शेती कधीही आवडलेली नाही आणि त्यांना शेती दिली आणि सारंग भाऊजींचा जीव तर शेतीत आहे, त्यांचा जीव झाडामध्ये आहे तर त्यांना ऑफिस आणि कंपनी सांभाळण्यासाठी दिली, असं नाही होऊ शकत। तेव्हा लगेच ऐश्वर्या मध्येच बोलते की 1 मिनिट नेमकं तुमचं काय चाललं आणि तुम्ही काय बोलतात, तुम्हाला नेमकं काय म्हणायचं की माझा नवरा कंपनी सांभाळण्यासाठी सक्षम नाही असे तुम्हाला काहीतरी म्हणायचे का? आणि सुमित्राला म्हणते की आई अहो तुम्हीच बघा की वहिनी काय बोलतात। तेव्हा सुमित्र सुद्धा हा लॅपटॉपवर व्हिडिओ कॉलवर हे सर्व ऐकत असतो। तेव्हा आजी लगेच मध्येच म्हणते की जानकी नानासाहेबांनी मृत्यूपत्रात जे काही लिहून ठेवलेले आहे ते पूर्ण विचार करूनच लिहून ठेवलेले असेल, त्यामुळे आपल्याला सुद्धा ते तसेच करावे लागेल आणि जे होईल यापुढे अगदी त्यांच्या इच्छेप्रमाणे सर्व काही होईल। कारण आजीला सुद्धा हेच हवं असतं की ऋषिकेशला कोणतेही अधिकार देऊ नये, जे काही अधिकार असतील ते सौमित्राच्या 3 मुलांना द्यावे यावे। सौमित्राला सुद्धा हे काही पटत नाही, तो खूप वैतागून म्हणतो की इम्पॉसिबल आहे हे सर्व, या सगळ्याला कोणताच अर्थ नाही। तेव्हा जानकी म्हणते की आई अहो तुम्हीच विचार करा आणि ऋषिकेश मला जर काही मिळाले नाही तरी सुद्धा आम्हाला त्याचं काही नाही, आम्हाला त्याचा काही फरक सुद्धा नाही पडत। अहो पण ज्याला त्याला जे ते प्रिय देण्याऐवजी काहीतरी भलतीच विभागणी केली असे तुम्हाला नाही वाटत का? आई नाना असे का करतील? सौमित्र भाऊजींनी जर मातीत हात घातले तर ते 10 वेळा हात धुतात, मग नाना असे का करतील की त्यांच्या नावे सर्व काही जमिनीचे सर्व कारभार त्यांना सोपवले? तुम्हीच तर सौमित्र भाऊजींना लहानपणी भीती घातली होती की जर अभ्यास केला नाही तर नाना तुला शेतीचं काम करण्यासाठी लावतील। आपल्या सौमित्र भाऊजींनी त्यामुळे इतका अभ्यास केला की आज ते वकील झाले, एवढे मोठे नामांकित वकील, आणि आज त्यांच्या नावे शेती। नाना तर असे कधीही करू शकत नाही। तर ऐश्वर्याला खूप टेन्शन येते की जानकी नक्की यामध्ये काहीतरी मोडता घालेल म्हणून। जानकी म्हणते की अशी कशी नाना विभागणी करू शकतात, त्यामुळे जानकीला सुद्धा थोडासा संशय येतो। जानकी पुन्हा सुमित्राला विचारते की आई तुम्हाला हे सर्व पटते का? तेव्हा जानकी पुन्हा आजी समोर येते आणि आजी तुम्हाला सुद्धा हे सर्व माहिती आहे, तुम्हाला सुद्धा हे सर्व पटते का असे विचारते। तेव्हा सुमित्राचा तर लगेच विश्वास बसतो आणि सुमित्रा जानकीला म्हणते की अगं यांनी हे असे जे काही लिहिले असेल ते काहीतरी विचार करूनच लिहिले असेल। तेव्हा ऋषिकेश म्हणतो की काय विचार करून आई, आणि हा विचार नानांनी केला का? आणि नाना असा विचार कधीपासून करायला लागलेत? आई तुला आठवते का जेव्हा कंपनी जॉईन केल्या शेतकऱ्यांच्या बियाण्यासाठी खूप मोठी डील मी क्रॅक केली होती, तेव्हा खुश होऊन नानांनी माझ्यासाठी एक सोन्याची चेन केली होती। अगं या कंपनीसाठी मी स्वतःला किती झोकून देऊन काम करतो आणि कंपनीचा किती मोठा फायदा करून देतो हे नानांनी कितीतरी वेळा तुझ्या समोर नानांनी तुला सांगितलेत, माझ्या समोर सुद्धा। सुमित्रा मात्र फक्त ऐकत असते, काही बोलत नाही। ऋषिकेश म्हणतो की आज मी जे रक्त घाम गाळून जी कंपनी उभी केली आणि तीच कंपनी नानांनी इतक्या सहजपणे सारंगला दान केली, हा कुठला विचार आहे आई? अगं माझ्या वाटेला जरी काही आले नाही तरी सुद्धा मी हे त्यासाठी नाही बोलत, मला काही नको, पण माझं मन मला सांगतं की हे व्हील खोटं आहे। तेव्हा सर्वजण एकमेकांकडे बघत
असतात आणि सर्वांना खूप टेन्शन येते, परंतु ऐश्वर्याच्या अगदी मनासारखे होत असते. कारण हे मृत्यूपत्र तर ती सयाजीरावांनी आणि तिने वकिलांकडून तयार करून घेतलेले असतात. कारण सारंग तर आता त्याच्या नावावर सर्व काही केले तर ते आपलेच होणार असे ऐश्वर्याला वाटत असते. तेव्हा ऋषिकेशला मात्र हे काही पटत नाही आणि तो शेवटी आतमध्ये जायला निघतो. तेव्हा सारंग लगेच ऋषिकेशला म्हणतो, दादा, अरे दादा थांब. अरे दादा, तुझ्या मनाला पटत नसेल, परंतु नानांनी मात्र जे काही व्हील मध्ये लिहिलेले आहे ते तर काही खोटं तर नसेल ना. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हो, आणि मला एक गोष्ट सांग, एक दिवस तरी तुला कंपनी नीट सांभाळायला जमणार आहे का? अरे मी जेव्हा नव्हतो तेव्हा तू बायकोचे ऐकले आणि काय काय गोंधळ घालून ठेवला हे तर तू बघितलेस, अख्ख्या जगाने सुद्धा हे बघितले. तेव्हा सारंग मात्र काही उत्तर देत नाही, तो खाली मान घालतो. परंतु ऐश्वर्या मात्र काही कमी नसते आणि लगेच पुढे येते आणि अच्छा, तुम्हाला कसा त्रास होतो त्यामुळे आली नाही का खरी मळमळ बाहेर शेवटी? आणि तुम्हाला काय वाटतं, तुम्हीच फक्त कामाचे आहात आणि त्याच लायकीचे आहात, बाकी सर्व बिनकामाचे आहात असे तुम्हाला वाटते का? तेव्हा सारंगला ऐश्वर्याचा राग येतो आणि तो ऐश्वर्याला शांत राहायला सांगतो. तेव्हा मात्र ऐश्वर्या सारंगची सुद्धा ऐकत नाही आणि म्हणते की सारंग, एक मिनिट मला बोलून द्या, गप्प राहा. आणि ऐश्वर्या ऋषिकेशला म्हणते की तुमचा हाच माज उतरवण्यासाठी नानांनी हे व्हील तयार करून घेतले, कळले का तुम्हाला? देवघर तुमच्या हातात आलेलं आहे, त्यामुळे मुकाट्याने ते घ्या आणि हरी हरी करत बसा. तेव्हा लगेच जानकीला खूप राग येतो. जानकी म्हणते की बास कर ऐश्वर्या, बास झाले, तू कुणाशी बोलते याची जरा भान ठेव. तेव्हा ऐश्वर्या लगेच म्हणते, चांगलं लक्षात आहे की वहिनी मी कुणाशी बोलते ते, या घरातील दोन इन्सिक्युअर माणसाशी बोलते. तेव्हा जानकीला ऐश्वर्याचा इतका राग येतो आणि ती धावून जाणार तोच लगेच सुमित्रा म्हणते की अगं पुरे बंद करा तुमचं हे भांडण, अगं काय चाललंय, कुठे बोलावे, किती बोलावे याचं तर कुणाला भान राहिलेलंच नाही. तेव्हा जानकी आणि ऐश्वर्या शांत होतात. तेव्हा जानकी म्हणते की आई काय बोलतात तुम्ही? तेव्हा आजी लगेच तटकन उठते आणि ऐश्वर्याच्या बाजूने म्हणते की सुमित्रा हे बघ, नानासाहेबांनी जे काही आपल्या मनात आहे ते मृत्यूपत्रात स्पष्ट असे लिहून ठेवलेले आहे, हे कुणाला पटो अथवा न पटो असे जानकी ऋषिकेशकडे बघत बोलत असते. त्यामुळे जे काही नानासाहेबांनी लिहून ठेवलेले आहे अगदी तसेच त्यांच्या मनासारखे होईल आणि त्यांच्या इच्छेविरुद्ध काही होणार नाही. तेव्हा जानकीला तर खूप वाईट वाटते, पण आजी काही कमी नसते आणि लगेच म्हणते की जानकी अगं त्या किल्ल्या तू ऐश्वर्याच्या ताब्यात दे. तेव्हा सुमित्राला सुद्धा वाटतं की नक्की ही सर्व नानांची इच्छा आहे. ती लगेच आईला म्हणते की ठीक आहे आई, नानांची जशी इच्छा आहे अगदी तसेच होईल. म्हणून सुमित्रा म्हणते की जानकी त्या चाव्या आहेत ना त्या ऐश्वर्याच्या ताब्यात दे. तेव्हा जानकीला खूप वाईट वाटते आणि ती वळून सुमित्राकडे बघत असते. ऋषिकेशला सुद्धा हे पटत नाही आणि तो म्हणतो की आई काय करतेस? तेव्हा मात्र परत तो स्वतःला शांत करतो आणि जानकी आपल्या कमरेच्या ज्या चाव्या असतात तर त्या काढते आणि ऐश्वर्या समोर घेऊन येते. घरातील कोणालाच हे पटत नाही, परंतु हे सर्व नानांची इच्छा आहे त्यामुळे कोणीच काही बोलत नाही आणि जानकी ही ऐश्वर्याला त्या चाव्या हातात देत म्हणते. ऐश्वर्या तर किल्ल्या घ्यायला तयारच असते आणि लगेच आपला हात बिनलाजासारखा पुढे करते. जानकीला मात्र खूप वाईट वाटत असते, कारण आतापर्यंत तिने या घरासाठी खूप काही केलेले असते. जानकी म्हणते की गेली 10 वर्षापासून ह्या किल्ल्या घराच्या मी सांभाळते, ही फक्त जबाबदारी नाही तर माझा मान आहे, त्यामुळे मान तर मिळवायचा असतो, तो हिसकावून नाही घेता येत. या किल्ल्या मुठीत आल्या म्हणून तू हे सर्व घर मुठीत घेतील असे नाही, असे तू समजू सुद्धा नको. नानांना फक्त एकदा शुद्धीवर येऊन दे, म्हणजे सर्व काही सत्य आहे ते सर्वांच्या आपोआप समोर येईलच. तोपर्यंत ही किल्ल्या घेऊन तू मीर आणि तोपर्यंत मी माझ्या घरच्यांची काळजी घेते असे स्पष्ट शब्दात सांगते. आजी तर जेव्हा त्या ऐश्वर्याच्या हातात किल्ल्या जातात तर ते बघून खूपच खुश होते. तेव्हा मात्र सर्वजण हे ऐश्वर्याकडे रागानेच बघत असतात. नक्की ऐश्वर्यानेच हे सर्व केले की काय असा सर्वांना संशय असतो. नक्की यामध्ये ऐश्वर्याचा हात असणार हे जानकीने तर पूर्णपणे ओळखलेले असते, कारण नानांना तर ती ढकलून देऊ शकते, मग नानांची मृत्यूपत्र सुद्धा तीच तयार करू शकते असा जानकीला संशय असतो. परंतु नाना सुद्धा ही लवकरच शुद्धीवर येणार असतात आणि जे काही सत्य आहे ते लवकरात लवकर सर्वांसमोर येणार असते. जानकी मात्र सर्वांची जाणीव ऐश्वर्याला करून देणार असते. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये ऐश्वर्याने जे काही चाव घेतलेल्या असतात त्या मात्र खूप खुश असतात. म्हणून आजी मात्र ऐश्वर्याला म्हणत असते की अगं तू आता जे काही केले ना ते मला नाही पटले. सौमित्राच्या नावावर काय शेती केलीस तू, तुझा हा प्लॅन मला नाही पटला. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की आजी अहो तोच तर माझा प्लॅन आहे, तो तर या शेतीत पाय सुद्धा टाकणार नाही, त्यामुळे ही सर्व काही आहे ना ते मला माझ्या मुठीत घ्यायचे. तेव्हा इकडे जानकी ही सुमित्राला धरून देवघरात घेऊन येते आणि आई तुम्ही
देवासमोर शपथ घेऊन सांगा की ऐश्वर्या चुकीची आहे की मी चुकीची आहे, की ऐश्वर्या बरोबर आहे की मी बरोबर आहे. तेव्हा मात्र सुमित्रा म्हणते की अगं ते हे मी तेव्हाच ठरू शकते आणि तेव्हाच सांगू शकते की जेव्हा नाना शुद्धीवर येतील, तेव्हा जेव्हा ते सांगतील की काय खरं आणि काय खोटं, तेव्हा मी नक्की विश्वास ठेवेल. तेव्हा मात्र जानकीला तर खूप टेन्शन येते, कारण सुमित्रा सुद्धा विश्वास ठेवायला डगमगते. परंतु देवकृपेचा खूप मोठा चमत्कार होतो आणि शेवटी नानांना शुद्ध यायला सुरुवात होते. नानांचे हातपाय हे थरथर कापतात, कारण नानांच्या हातापायात जीव आलेला असतो आणि नाना हे डोळे सुद्धा उघडतात. तेव्हा मात्र जानकीने जे काही सांगितलेले असते अगदी तसेच होणार असते, कारण जानकीने नानांना ढकलून दिले नाही. आता स्वतःच नाना हे सर्वांसमोर सांगणार असतात आणि ऐश्वर्याने जे काही कारस्थान केले त्यावर सर्व काही पाणी फिरणार असते. तेव्हा आता सुमित्रा ही आपल्या रूममध्ये येते आणि नानांना शुद्ध आली हे बघून तिला तर खूप आनंद होतो. ती म्हणते की काय अहो तुम्ही शुद्धीवर आलात, आणि ती नानांचा हात हातामध्ये घेते. तर इकडे जानकी ही देवघरात असते आणि तिने देवांना हात जोडलेले असते. परंतु इकडे मात्र ऐश्वर्या ही आपल्याला सर्व काही प्रॉपर्टी मिळाली म्हणून खूप खुश असते.